हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण बोलणार आहोत, आपण आपले विचार बदलले की कसं जीवन बदलते. आपले विचार बदलले की जीवन बदलते म्हणजे काय? तुम्हाला एक मी साधं एक्झाम्पल सांगते. नवरा बायको नुकतंच एक टेस्ट करून घ्यायला गेले होते, युज्युअल टेस्टिंग डॉक्टरकडे, BP, शुगर वगैरे. मग दोघांचेही टेस्ट झाले. दोघांचेही टेस्टमध्ये BP, शुगर बॉर्डरवर होतं. बायको घरी आल्यावर म्हणाली, बरं झालं आपण तपासून घेतलं, आपल्याला कळलं बॉर्डरवर आहे म्हणून, म्हणजे प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर. त्यामुळे आता आपण प्रिकॉशन घेऊ शकतो, आपली जीवनशैली जराशी बदलू शकतो. नवऱ्याला डोक्याला हाच विचार, आता मला BP झालं की काय, शुगर झालं की काय, कोण कोण डायबिटिक आणि BPमुळे हे जग सोडून गेले, हाच विचार त्याला. एवढं बॉर्डरवर आहे म्हणजे मला होणारच आहे BP, मला शुगर होणारच आहे, हा त्याचा मनातला विचार. काय झालं, 1-2 वर्षानं त्याला कायमचं BP आणि शुगर झालं, गोळ्या घ्याव्या लागल्या. पण बायकोचं तपासलं की बायकोचं अगदी नॉर्मलला होतं. तिला काही औषधं, हे कशामुळे झालं? विचारसरणी. बायकोची काय विचारसरणी होती, हो तपासून आलो बरं झालं, म्हणजे आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. जरा स्वतःचं लाईफस्टाईल बदलून, खाण्यापिण्याचं हे करून आपण उलट बरं झालं मी, त्यामुळे मला शुगर किंवा BP होणार नाही ह्याची मी काळजी घेऊ शकते. आणि नवऱ्याचे विचारात उलट नेगेटिव्ह, म्हणजे आपले विचार पॉझिटिव्ह असले की आपण जीवन बदलू शकतो, आणि नेगेटिव्ह असले की तुम्हाला माहीत आहे ते माणसाचं कसं झालं असं होते. त्यामुळे आपण आपल्या मुलांना पण हे शिकवायला पाहिजे, पॉझिटिव्हली विचार करायला शिकवायला पाहिजे. त्यांना आयुष्यात कधी प्रसंग आला, चॅलेंजेस बरोबर 2 हात करायला शिकवायला पाहिजे. नाही तर आपण बघतो, अहो सिलेक्शन झालं नाही नीटमध्ये, अमुक झालं नाही, जीव दिले म्हणजे झालं. मोबाईल मिळाला नाही, जीव दिले. अहो असं काय, मी जरा मोठा होतो, माझं मी कमवतो, माझं मी मिळवतो की. हा आत्मविश्वास, हे पॉझिटिव्ह थिंकिंग आपण मुलांमध्ये डेव्हलप करायला पाहिजे. काही आयुष्य म्हणजे आयुष्यात चढ उतारी येणारच आहेत. आयुष्यात असं नाहीये कायम आपल्याला हवं तसं मिळते. जॉबमध्ये असू देत, कुठल्याच बिझनेसमध्ये असू देत, कशातही चढ उतार हे असणारच आहे. त्यामुळे जीवन म्हणजे लढायला पाहिजे. जीवनाचं दुसरं नाव संघर्ष आहे, हे पण आपण मुलांना शिकवायला पाहिजे. मग हे संघर्षाशी आपण कसं लढायचं हे त्यांना आपण शिकवायला पाहिजे. सपोज कुत्रं तुमचे मागे लागलं, तुम्ही काय करता? तुम्ही पळत सुटलात की काय होते? कुत्रं पण तुम्हाला मागे लागते, तर तुम्ही मागे वळून एक मोठा दगड घेतलात आणि कुत्रेकडे फेकलात की काय होते? कुत्रं पळून जाते. हे आपण आपल्या मुलांना शिकवायचं आहे. आणि मुलांना शिकवताना आधी आपण तो फॉलो केलं, प्रॅक्टिस केलं, तर आपण मुलांना शिकवणार आहोत. आणि हे आपल्याला इवन आपले पूर्वी, फॉर एक्झाम्पल भगवद्गीता घ्या तुम्ही. भगवद्गीतेत श्रीकृष्णानं काय सांगितले? त्यानं तोच सांगितले, लढायला शिका. आणि लढायचं कोणाबरोबर? माणसांबरोबर नाहीये, परिस्थिती बरोबर लढायला शिकायचं. आता आपले ब्रिटिश राज्य करत होते, आपण सगळे हिस्ट्री शिकतो, पण त्यातनं आपण काय शिकायचं आहे? आपण सगळे एकत्र झालो आणि आपण त्यांना फाईट दिली. ते काय झालं? त्यांना सोडून जावंच लागलं का नाही?
हे आपण आपले मुलांना शिकवायला पाहिजे. मुलांना शिकवायच्या आधी आपण आपले स्वतःमध्ये ह्या सगळ्या गोष्टी रुजवायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी रुजवताना महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं स्वतःचं बिलीफ सिस्टम. स्वतःचा बिलीफ सिस्टम म्हणजे काय? म्हणजे स्वतःवर स्वतःचा विश्वास. हो, मी हे करू शकते, मी हे करू शकतो. तुमचा स्वतःवर विश्वास नसला की तुम्ही काही करू शकणार नाही. लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःला समजून घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला का नाही, आपले विचार बदलतात. आणि आपले विचार बदलले की आपण आपलं जीवन बदलू शकतो. त्यामुळे स्वतःचं बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग करायचं, पॉझिटिव्ह टाईप ऑफ थिंकिंग फॉलो करायचं. आपण नेगेटिव्हिटीनेच विचार केला की काय होणार? नाही, मला जमणारच नाही, तर मला शक्यच नाहीये, मला कसं येणार, असे विचार येणार. हे तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला की नाही यायला काय, मी पण तर शिकू शकतो, मी पण करू शकतो. ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तुम्ही बायोग्राफीज वाचा, कितीतरी लोकांच्या बायोग्राफीज वाचा. आज ते ग्रेट आहेत, आज ते श्रेष्ठ आहेत, आज जग त्यांचं नाव घेते. पण त्यांचं लहानपण कसं गेलं, ते कसं सगळ्याला तोंड दिलं, हे आपण त्यांच्या बायोग्राफीज वाचलं की शिकतो. आणि कुठल्याही गोष्टीसाठी कोणालाही दोष द्यायचं नाही. दोष आपण स्वतःला द्यायला पाहिजे. माझं आयुष्य बदलायची ताकद माझ्याकडे आहे. झांसी राणी लक्ष्मीबाईला बघा, साधे घरातली साधी मुलगी कुठून कुठे पोचली. कशामुळे शक्य झालं? बिकॉज शी बिलीव्ड इन हरसेल्फ. गांधीजी अगदी साधा माणूस, वकिली शिकलेला, पण त्यांना जाणीव झाली नाही, मी हे ब्रिटिशांशी लढाई करू शकतो. सत्याग्रह मुवमेंट ते चालू केलं. आणि एक अगदी साधा माणूस कसा महात्मा झाला, हा विचार करायचा आपण. मग आपण आपल्याला बदलू शकतो का नाही? आज तुमच्या काही परिस्थिती असू देत, काही असू देत, तुम्ही गरीब असाल, तुम्ही वीक असाल, तुमचे आई वडील शिकलेले नसतील, तुम्ही खेडेत राहत असाल, काही असू देत, या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन मी बदलू शकतो. हे सगळं, हे आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि ह्या विश्वासामुळे तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. आणि हे काही घडलं की रडत बसलं की होते का? ओके, आज तुम्हाला जेवायला नाही, मग तुम्ही रडत बसलात की मला जेवायला नाही, मी उपाशी आहे, तुम्हाला अन्न मिळेल का? नाही. तुम्ही काय करायला लागणार? बाहेर जावं लागणार, कुठे काही काम करा, काही हे करा. तुम्ही तुमचं तुम्ही मिळवू शकता. अहो, आजची कितीतरी मुलं मी बघितलेली आहेत, ते पेड व्हॉलंटियर्स म्हणून सुट्टीचे दिवशी कुठे लग्न कार्य असते तिथे वाढायला म्हणा, काही मदत हवी ती त्याच्यासाठी जातात. दिवसाला 1000भर रुपये कमवतात. सुट्टीचे दिवशीची कमाई ती. आणि एक लक्षात आपण ठेवायला पाहिजे, काम कुठलंही छोटं मोठं नसते. मानानं करायचं, कोणाला फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही. कष्ट करून मिळवायला कोणाची भीती नाहीये. आज कितीतरी मुलं अशी आहेत, स्वतः कष्ट करतात, मिळवतात, शिकतात, हळूहळू पुढे जातात.
हे आपण मुलांना शिकवायला पाहिजे. हे मुलांना आलं का नाही, कोणी मुलगा किंवा मुलगी आत्महत्या करणार नाही. फोन मिळाला नाही, जीव दिला. नोकरी लागली नाही, जीव दिला. नीटला सिलेक्शन झालं नाही, जीव दिला. काय जीव दिला की मिळते सगळं. त्यामुळे आपण मुलांना परिस्थितीशी 2 हात करायला शिकवायला पाहिजे. ओके, UPSCला सिलेक्शन झालं नाही, बाकीचं काही नाहीये. तुझं तू पोटाला, तुझं तू संसार चालवणे एवढं मिळवू शकणार नाही का, हा विचार पाहिजे आपले. त्यामुळे आपण आपले विचार बदलायला पाहिजे. तर परिस्थिती म्हणा, आपलं जीवन सगळं बदलते. आणि हे आपण एकदा अंगीकारलं का नाही, आपली मुलं सुद्धा हे अंगीकारतात. नाही ते आपलेच नसलं की आपण काय मुलांना देऊ शकू. नाही, कोणालाही काही द्यायचं असलं तर आधी आपण तर स्वतःमध्ये निर्माण करायला पाहिजे. मी म्हटल्यासारखं तुम्ही मला विचारलात, मॅडम मला $100 द्या. मी काय म्हणणार, अहो डॉलर कुठे आहेत माझ्याकडे, मी $100 पाहिजे ते देऊ शकते का, $100 माझ्याकडे आहेत, असं मी म्हणणार. म्हणजे कुठल्याही मुलांमध्ये सुद्धा स्ट्रेंथ म्हणा, लढायची ताकद म्हणा निर्माण करायची, ते आधी आपण स्वतःमध्ये निर्माण करू आणि आपल्या मुलांना तर पास ऑन करू. अच्छा, हॅव ए गुड डे.